जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह महापुरुषांच्या रखडलेल्या स्मारकासाठी शंभूप्रेमी आक्रमक. बीड जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांचे पुतळे उभारल्याशिवाय स्थलांतर नाही, लोकार्पण सोहळा होऊ देणार नाही. या शंभूप्रेमींच्या आक्रोशानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिनांक 19 मार्च 2022 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. या घटनेला आता पुढील महिन्यात 4 वर्षे होत आहेत. अद्याप कामाचा पत्ता नसून केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारकाचा समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी आज दिनांक 2 सोमवार रोजी शंभूप्रेमी डॉ. गणेश ढवळे लिंबा-गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड विलास जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मोमीन सय्यद, शकील अहमद यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात राहुल वायकर, संजय गोडसे, जयदत्त थोटे, शेख युनूस, शेख मुबीन, सुदाम तांदळे, राजेंद्र आमटे, नितीन सोनावणे, राहुल कवठेकर, विजय लाटे, वरद आदी सहभागी होते. 19 मार्च 2022 मध्ये जेव्हा या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा होता तेव्हा शंभू प्रेमी त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका लावून धरली होती की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचं पूर्णाकृती, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचं अर्धाकृती स्मारक उभारल्याशिवाय याचं लोकार्पण करू नये, तेव्हा तत्कालीन जिल्हा प्रशासन आणि जे सत्ताधारी होते त्यांनी भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर स्मारक उभा करू असं आश्वासन दिलं. मात्र या घटनेला आता पुढच्या महिन्यामध्ये 4 वर्ष होत आहेत. अद्याप कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीये. 2023 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तो निधी लॅप्स झाला. त्यानंतर 2025 मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, तीही लॅप्स झाली. यावेळी जेव्हा आम्ही त्यांना विचारलं प्रजासत्ताक दिनी, तेव्हा इथले कार्यकारी अभियंता असं म्हणताय की जुन्या ज्या हरकती घेतल्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तेव्हा आता नवीन परत हरकती घ्याव्या लागतील. म्हणजे एकंदरीत जिल्हा प्रशासनाचा गलतान कारभार आहे. जिल्हा प्रशासनाला महापुरुषांच्या स्मारकाविषयी अनास्था नाहीये. त्याचबरोबर ही स्मारक तातडीने उभी करण्यात यावी. जे अधिकाऱ्यांनी निर्णय केले आहे त्यांच्या कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे या इमारतीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळुंके असतील, त्याचबरोबर लोकनेता केशर काकू क्षीरसागर असतील, यांच्या सोबतच सध्या जे दिवंगत लोकनेते जे आहेत अजितदादा पवार यांचंही स्मारक या ठिकाणी उभारण्यात यावं अशी आमची मागणी आहे.